हॅलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी पारंपरिक पद्धतीची चंची आहे किंवा आजीबाईचा बटवा किंवा मग कमरेची पिशवी, तर ती नवीन स्टाईलमध्ये नवीन डिझाईन पॅटर्नमध्ये कशी बनवायची, याला कशी वापरायची, तेच आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ रिलेटेड एक छानशी कमेंट नक्की टाईप करा. आता बघा, ह्याच्या 2 पिशव्या मी शिवलेल्या होत्या, तर त्या कस्टमरच्या आहेत आणि ते जे पिशवी आहे तर ती 5 कप्प्यांची आहे, 2 झिपर पॉकेट्स आणि 3 मेन कप्पे. तर बघा, याच्यामध्ये आपल्याला 2 झिप लागणार आहेत, 2 मेन फॅब्रिक घ्यायचे आणि त्या मेन फॅब्रिकच्या आकाराचे थोडेसे मोठ्या साईजच्या 4 जे अस्तर आहेत ते अस्तर कट करून घ्यायचे आणि 2 पीस घ्यायचे बाहेरच्या पॉकेटसाठी. तर चला, आपण हे कशी बनवली ते बघून घेऊयात. तर यात सगळ्यात आधी माप बघूयात. तर याची जी उंची आहे ती उंची 12.5 ते 13 इंचापर्यंत घ्यायची आहे. या कस्टमरला थोडी मोठी हवी होती, तर रुंदीला इथं मी 7 इंच घेते, पण यांना जरा थोडी मोठी हवी, त्यामुळे इथं मी 8.5 इंचाची रुंदी घेते. तुम्ही वाटल्यास 7.5 इंच किंवा 8 इंच सुद्धा सफिशियंट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा परफेक्ट ही बॅग रेडी होते. त्यानंतर आपल्याला घ्यायचंय अस्तरचा पीस आणि त्याच्यावरती ही जी आपण मेन पीस आहे ते अटॅच करून घ्यायचंय. तर बघा, वरच्या साईडने मी एक स्टिच देऊन घेणार आहे एकदम 1/2 इंचावरती. तर बघा, इथं आपण 1/2 इंचावरती स्टिच करून घेतलंय आणि आता आपल्याला याला पलटी करून घ्यायचंय आणि याच्यावरती दाबशिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून आपल्याला वरच्या साईडने पायपिंग लावायची गरज नाही आणि वरची साईड आपली एकदम फिनिशिंगसह रेडी होते. आणि ही वरची दाबशिलाई दिल्यानंतर आपल्याला 4ही साईडनी जी अस्तरला मेन फॅब्रिक आहे तर ते जॉईंट करून घ्यायचंय आणि सेम अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पीस सुद्धा इथं जॉईंट करून घ्यायचा. अशाच पद्धतीने फोल्ड करायचं, त्याला सुद्धा आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचंय. तर बघा, अशाच पद्धतीने आपण खूप साऱ्या जे व्हरायटी आहेत बॅग्सच्या, ज्या कोणत्याही व्हरायटी असो, तुम्हाला कोणत्याही डिझाईनमध्ये बॅग कस्टमाइज करून हवी असेल तरीही तुम्ही आपल्या व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करून ती जी तुमची कस्टमाइज बॅग आहे ती आमच्याकडून बनवून घेऊ शकता आणि ती सुद्धा तुम्हाला घरपोच मिळणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर बॅग मेकिंगची आवड असेल किंवा तुमचा बिझनेस असेल किंवा तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल, त्याचेही तुम्हाला रॉ मटेरियल सगळे आपल्याकडे मिळून जाईल. तर बघा, आता आपल्याला जे बाहेरचं पॉकेट आहे त्याच्यासाठी 6 इंच आपल्याला खालून वरतीपर्यंत जी मार्किंग आहे ती करून घ्यायची आणि 6 इंचावरती आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. आणि ही कट दिल्यानंतर जी आपली चेन आहे तर ती चेन घ्यायची, उलट ठेवायची, त्याच्यावरती स्टिच करायचं, त्याला पलटी करून दाबशिलाई देऊन घ्यायची आणि असंच आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा करून घ्यायचंय. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही बॅग बनवण्याची एकदम सोपी आणि साधी पद्धत दाखवली आहे. तुम्ही अशा प्रकारे भरपूर साऱ्या बॅग्स ज्या आहेत ते घरात बनवू शकता आणि तुमच्या ज्या रिलेटिव्स असतील किंवा मग तुमचे ओळखीचे शेजारी वगैरे कुठेही तुम्ही याला आरामशीर सेल करू शकता. आणि जर तुम्हाला स्टार्टिंगला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींपासून स्टार्ट करा, जे घरात ब्लाऊज पीस उरलेले आहेत ते, किंवा मग अजून काही जे फॅब्रिक्स असतात आपल्याकडे, प्रत्येकाच्याच घरात असे काही ना काही फॅब्रिक्स अवेलेबल असतात, त्याच्यातून तुम्ही सुरुवात करा. सुरुवातीला लोकांना हे कसं वाटतंय, तुमच्या एरियातल्या लोकांना दाखवायचं, त्यांना हे कसं वाटतंय ते बघा. त्याच्यानंतरच तुम्ही तुमच्या एरियामध्ये हा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करू शकता आणि ते सुद्धा तुमच्या एरियामध्ये कशा पद्धतीने चालतो ह्याची सुद्धा तुम्हाला आधी कल्पना येऊन जाते. तर बघा, इथं आपण दुसरा पीस सुद्धा इथं अटॅच करून घेतोय आणि याला सुद्धा डबल फोल्ड वरच्या साईडने फोल्ड करायचं आणि दाबशिलाई देऊन घ्यायची. आणि जी आपली बॅग मेकिंगची किट आहे त्याला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे, अजून पुढेही तुम्ही देत आहात, त्यासाठी सुद्धा तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आणि अशाच पद्धतीने जे काही ऑर्डर्स असतील तर त्या तुमच्यापर्यंत सेफली पोहोचल्या जातात, त्यामुळे तुम्ही कुठल्याही जे टेन्शन न घेता एकदम विश्वासाने आपल्याकडून ऑर्डर करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ती ऑर्डर तुमच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचते आणि तुम्ही तुमचा नवीन बिझनेस हा चालू करू शकता. तर बघा, जो आपण बाहेरचं पॉकेट रेडी केलं होतं तर ते जे छोटा पीस घेतला होता कट केलेला त्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आणि त्यानंतर जिपच्या वरच्या साईडनी याला जॉईंट करायचं आणि 4ही साईडनी याला रनर लावून 4ही साईडनी याला लॉक करून घ्यायचंय.
तर बघा आता हे पीस जो आपण रेडी केला आहे सेम पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पीसवरती सुद्धा चेन अटॅच करायची आहे, पण यावेळेस थोडासा कप्पा खाली किंवा तुम्हाला जर मोठा हवा असेल तर मोठाही करू शकता. तर मी इथं बघा दुसऱ्या साईडला सुद्धा हे अस्तर जॉईंट करून घेते, त्यानंतर कप्पा सुद्धा इथं मी रेडी करून घेतलाय आणि आता आपल्याला याला जॉईंट करून घ्यायचंय. तर बघा सगळ्यात आधी काय करायचंय, खाली एक पीस ठेवायचा, त्याच्यानंतर त्या पीसवरती जो दुसरा मेन पीस आहे तो उलटा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा उलटा ठेवलेला जे मेन पीस आहे तर त्याच्यामध्ये त्याच्या वरच्या साईडने आपल्याला अस्तर घ्यायचे, पण त्यात पूर्वी अस्तर जे आहे ते वरच्या साईडने डबल फोल्ड करायचं, ते स्टिच करायचं, जेणेकरून तेही फिनिशिंगसह रेडी होतं आणि कुठेही धागेदोरे आपले निघत नाही. तर बघा आता आपलं जे वरच्या साईडने आपण डबल फोल्ड करतो त्यासाठी कपडा जातो, त्याच्यामुळे आपल्याला कट करताना जे अस्तर आहे ते थोडंसं शिल्लक कट करायचं, जेणेकरून डबल फोल्ड केल्यानंतर त्याची साईज आहे ती व्यवस्थितपणे मॅनेज होते. तर आता बघा एक मेन पीस घ्यायचा, त्याच्यावरती जो आपला दुसरा मेन पीस आहे तो उलटा ठेवायचा आणि एकदम सरळ दिशेत ठेवायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला जे आपले अस्तरचे पीस आहेत ते दोन्ही ठेवून घ्यायचे आणि चारही जे पीस आहे ते एका लाईनीत अरेंज करायचे. जर तुम्हाला डायरेक्ट स्टिचिंग करताना जमत नसेल तर आधी पिनअप करून घ्या, त्यानंतर ही जे आहे ते अस्तर आणि जे मेन पीस आहेत ते जॉईंट करून घ्या. स्टार्टिंगला वरच्या दिशेने आपण इथं लॉक करून घेतोय आणि त्यानंतर आपण हे लॉक करून स्टिच करून घेणार आहोत. तर बघा मी जे दाखवली त्या पद्धतीने सेम आपल्याला चारही पीस एकावरती एक ठेवत व्यवस्थितपणे अरेंज करत आपल्याला ही जी तिन्ही साईडनी शिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे. आणि रोज आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ येत राहतात. काही टिप्स येतात, काही बॅग मेकिंग बिझनेसबद्दल काही टिप्स असतात, किंवा मग जी बॅग मेकिंगच्या डिझाईन्स आहेत त्याचे व्हिडिओ असतात. तर ते तुम्ही रेग्युलरली बघत जा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही अशा कुणाला रिटर्न गिफ्टमध्ये सुद्धा काही द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने नवीन नवीन डिझाईनमध्ये ज्या पिशव्या आहेत त्या रेडी करून तुम्ही रिटर्न गिफ्टमध्ये देऊ शकता. आणि या जी आजीबाईची जी चंची आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही खन फॅब्रिकचा वापर करूनही सुंदर सुंदर ज्या चंच्या आहेत त्या रेडी करून सेल करू शकता. कारण सध्याच्या कंडिशनमध्ये कुठल्याही फंक्शनला लग्नाला जाताना ह्या चंचीचा खूप जास्त उपयोग करतात आणि ही चंची दिसायला सुद्धा जास्त ट्रेंडिंग दिसते. त्यामुळे अशा पद्धतीने विविध आयडिया करून अशा पद्धतीने स्टिच करून ही काय ज्या बॅग्स मेकिंगचा बिझनेस आहे तो तुमचा तुम्ही ग्रो करू शकता. आणि अशा पद्धतीने आजची ही आपली बॅग मेकिंगची सिंपल डिझाईन इथं रेडी झाली आहे. खालच्या साईडने मी थोडंसं एक्स्ट्राचं ठेवलं होतं आणि तेच मी त्याला डबल फोल्ड करून घेतले. मी याच्यामध्ये कुठेही पायपिंग केलेली नाही. जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंग करू शकता, पण मी याला बाहेरच्या साईडने ओपन केल्यावरती वरच्या साईडने सुद्धा दाब शिलाई देऊन घेते, त्यामुळे कुठेही धागेदोरे निघण्याचे चान्सेस नसतात. तर बघा इथं जे एक्स्ट्राचं होतं ते मी इथं कट करते आणि त्यानंतर कॉर्नर सुद्धा मी इथं थोडे थोडे कट करून घेते, जेणेकरून आपण बाहेर जेव्हा ओपन करू तेव्हा व्यवस्थितपणे याचे कॉर्नर्स बाहेर निघतात आणि ही जी बॅग आहे ती व्यवस्थितपणे आपली आयताकृतीमध्ये दिसते. तर आता ही बॅग स्टिच करून झाली आणि जिथून आपण मेन फॅब्रिक एकावरती एक ठेवलं होतं तिथून आपल्याला ही बाहेर काढून घ्यायची, व्यवस्थितपणे कॉर्नर्स बाहेर काढायचे. त्यानंतर ही बॅग आहे जी त्या बॅगवरती तिन्ही साईडनी कॉर्नरवरच्या बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून ही बॅगची जी फिनिशिंग आहे ती फिनिशिंगसह ही बॅग रेडी होते, दिसायला सुंदर दिसते आणि जास्त दिवस टिकते सुद्धा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून काही अशा बॅग कस्टमाइज करून घ्यायच्या असतील तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. तिथे तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट्स बॅग्सच्या डिझाईन बघायला सुद्धा मिळतील आणि तुम्ही तुमच्या मनाने कोणत्याही डिझाईनची कोणत्याही व्हरायटीची बॅग आहे ती कस्टमाइज करून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला बॅग मेकिंगचं मटेरियल ऑर्डर करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि त्यानंतर तुम्ही तुमची ऑर्डर घर बसल्या बुक करू शकता. आपली जी स्टार्टअप किट आहे 550 रुपये म्हणजेच 549 रुपयाची जी आपली स्टार्टअप किट आहे तर ती सुद्धा
खूप लिमिटेड ऑफर आहे, म्हणजेच जास्तीत जास्त ही ऑफर हा जो रेट आहे तो जास्तीत जास्त दिवस राहणार नाही. खूप थोड्या दिवसांसाठी जो हा रेट आहे तो मी इथं ठेवणार आहे आणि त्यानंतर याचा रेट कदाचित वाढेल किंवा आता मटेरियलचे जे रेट आहेत ते मला सुद्धा वाढवून मिळत आहेत. त्यामुळे जर पुढे जाऊन अजून जर याचे रेट वाढले तर आपण किटची सुद्धा प्राइस वाढवू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर ही तुमची किट बुक करा आणि तुमचा बिझनेस घरच्या घरी चालू करून एक चांगलं प्रॉफिट तुम्ही कमवायला आजच सुरुवात करू शकता. तर या व्हिडिओमध्ये ही बॅग कशी बनवली हे सिंपल पद्धतीने सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ खाली एक छानशी कमेंट नक्की टाईप करा. भेटूया नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.